पहिला आपल्या विशेषतः कुबेर साहेबांचा आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की पक्षामार्फत मला ही संधी आपण दिली. लोकसभेची निवडणूक तिसरा टप्पा झालाय. प्रत्येकजण वेगवेगळे दावे करतायत की काय होईल, कशा पद्धतीनं होईल, कोण पुढे जाईल, कोण मागं जाईल. आणि विशेषतः तिसरा टप्पा हा कोकणासाठी महत्त्वाचा होता. म्हणजे तो महत्त्वाचा एवढ्यासाठीच होता की नारायण राणे विरुद्ध उबाठा आणि या बाजूला सुनील तटकरेंविरुद्ध उबाठा. त्याच्यामध्ये शिवसेना जरी नसली तरी आमच्या शिवसेनेचा रोल हा निर्णायक होता. पण मी आवर्जून सांगतो की मी दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. रायगडचा देखील पालकमंत्री आहे, रत्नागिरीचा देखील पालकमंत्री आहे. असं म्हणजे बाकीचे जे काय सांगतात की 3.5 लाखाने येईन, 4 लाखाने येईन, 5 लाखाने येईन, मी समोरच्याला मतदानच होणार नाही असे काही आकडे सांगतात. तर तसं काही नाही, पण दोन्ही जागा जिंकतील. झुंज अटीतटीची झालेली आहे, परंतु नक्कीच आम्ही दोन्हीचा फरक आमचा 75-50 पर्यंत राहून आम्ही नक्की जिंकू. म्हणजे दोन्ही जागा आमची जिंकतील. आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचा आपण जर विचार केला की ज्या ठिकाणी शिवसेना उभी आहे, म्हणजे रामटेक असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ, वाशिम आहे, त्याच्यानंतर हिंगोली आहे. हिंगोलीचे तर आमचे उमेदवार अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, बाबूराव कदम म्हणून. म्हणजे आपल्याला हे पण माहिती, ते गाणं एक आलं होतं, आला बाबूराव आला बाबूराव. ते त्यावेळी जेवढं फेमस झालं नाही तेवढं ह्याच्या उमेदवारीमुळे हिंगोलीमध्ये फेमस झालं. ती सीट आम्ही चांगल्या फरकानं जिंकू. बुलढाणा प्रतापराव जाधवांची आम्ही जिंकू. राजू पारवे जे नव्यानं आमच्याकडे काँग्रेसमधनं आले ते आम्ही जिंकू. ओव्हरऑल परफॉर्मन्स शिवसेनेचा हा अतिशय चांगला राहील महाराष्ट्रामध्ये. मुंबईच्या 3 जागांमध्ये देखील लढत आहे. त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली आता आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. ज्या ज्या ठिकाणी गेल्यानंतर वातावरण चांगलं दिसतंय. मतांचं ध्रुवीकरण म्हणण्यापेक्षा जातीमध्ये ध्रुवीकरण झालेलं दिसतंय आणि त्याच्यामुळे ही निवडणूक फार महत्त्वाची झालेली आहे. राम मंदिराचा मुद्दा आम्ही घेऊन गेलेलो आहोत. 370 कलम आम्ही घेऊन गेलो. आम्ही डेव्हलपमेंट जी काही केलेली आहे, आता मुंबईच्या निवडणुकीला आम्ही मुंबईची डेव्हलपमेंट घेऊन जाऊ. परंतु बऱ्यापैकी ज्या ज्या डेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत, तर सर्वसामान्य माझा जिल्हा जर बघितला तर माझा जिल्हा जर 2 वर्षापूर्वी तुम्ही जर बघितला असता, म्हणजे मी काय 4 टर्मचा आमदार नाही आहे, मी नाकारतच नाही. मी 4 टर्मचा नक्की आमदार आहे. पण डेव्हलपमेंट जी झाली ही 2 वर्षामध्ये झाली, ही कोकणवासियांना देखील मान्य करावं लागेल. माझ्याकडे एअरपोर्ट, मला आता एअरपोर्टला कोल्हापूरला जावं लागत नाही. माझ्याकडे एअरपोर्ट स्वतःचा झाला. टर्मिनल बिल्डिंग झाली. त्याच्यानंतर देशातला 3D मल्टीमीडिया पहिला शो हा रत्नागिरीमध्ये होतोय. कोकणातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी रत्नागिरीमध्ये होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतो, पण देशातलं छत्रपती शिवाजी महाराजांवर रिसर्च करणारं रिसर्च सेंटर हे पहिलं रत्नागिरीमध्ये होते, 15 कोटी रुपये खर्च करून. आणि त्याच्यातलं म्हणजे महत्त्वाचं काय, तर आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर PhD झाल्या असतील, पण वाघनखावर झाली की नाही आय डोंट नो, मला माहीत नाही. पण त्यांच्या पेहरावर झाली का, त्यांच्या जिरेटोपवर झाली का, त्यांच्या राज्याभिषेकावर झाली का, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही ते रिसर्च सेंटर करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्हाला विकास करण्यामध्ये यश आलं. आता माझ्याकडे संस्कृत विद्यापीठाचं देखील उपकेंद्र आहे रत्नागिरीमध्ये. त्याच्यामुळे ही डेव्हलपमेंट मागे कधीच झालेली नव्हती. सरकारमध्ये काम करताना शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आमच्या नव्यानं आलेले, हे डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं महाराष्ट्राला त्यांनी दाखवलं की कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होऊ शकते. शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं. आम्ही महिलांच्या प्रश्नावर काम केलं. आणि महिलांच्या प्रश्नावर जो रिस्पॉन्स आम्हाला आज महाराष्ट्रामध्ये मिळतोय तो म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना STचं तिकीट आम्ही जे 50% केलंय, तर त्याच्यामुळे प्रचंड रिस्पॉन्स आहे. म्हणजे हे कोणी नाकारू शकत नाही. दुसरं, लेक लाडकी नावाची आमच्याकडे जी एक योजना आपण केली की जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1,05,000 रुपये. कदाचित ती लॉन्च झाल्यानंतर आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो नसतो, पण ज्यावेळी लोकांनी विशेषतः महिलांना ती स्कीम कळली, त्याच्यामुळं फार मोठ्या पद्धतीचं महिलांमध्ये एक वातावरण. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की आजपर्यंत म्हणजे जोपर्यंत निर्णय कॅबिनेटचा होत नव्हता तोपर्यंत माझं नाव उदय रवींद्र सामंत होतं. पण कॅबिनेटचा निर्णय घेतल्यानंतर माझं नाव उदय स्वरूपा रवींद्र सामंत झालं. म्हणजे वडिलांप्रमाणे आईचं नाव देखील नावामध्ये लावलं पाहिजे, हा एक ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. आणि त्याच्यामुळे महिलांमधलं वातावरण अतिशय चांगलं आहे. पण म्हणजे भाजपबरोबर 2-2.5 वर्ष तुमचा संसार चांगल्यापैकी रुळलेला आहे, तरी ज्या पद्धतीनं भाजपने तुम्हाला पक्षाला वागणूक दिली ती कुठेतरी खटकणारी नाही का वाटत? हे जागा वाटपामध्ये असं म्हटलं जातं की आम्हाला वेगळी वागणूक दिली, पण जर आपण जागा वाटपाचा फॉर्म्युला जर बघितला तर आम्हाला 15 जागा मिळालेल्या आहेत. नाही, त्या संख्येविषयी शंकाच नाही,
पण मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघायला लागणं, मुंबईत नक्की काय होणार आहे हे स्पष्ट नसणं. तुम्हाला 15 सांगितलेले असतील, पण त्या दिल्या त्याच्यात सुद्धा उमेदवार आमच्या सर्वे सांगतोय की तुम्ही बदला हे सांगणं, हे थोडं जरा जास्त झालं असं नाही का? पण तीन हे खासदारांची उमेदवारी त्यातच 3 खासदार नाही, एक महत्वाची गोष्ट अशी की बीजेपीने पण नाकारल्यात. बीजेपीनं तर देशामध्ये दिलेल्या सुद्धा 5-6 ठिकाणी नाकारलेल्या आहेत. आमच्याकडे नाकारण्याचा प्रश्न असा होता की ज्यावेळी सर्वे झाला आणि सर्वेमध्ये म्हणजे तो भाजपाचा सर्वे नव्हता. भाजपानं आम्हाला सांगितलं, आम्हाला नाही सांगितलं, ह्याच्यापेक्षा शिंदे साहेबांच्या यंत्रणेतनं ज्यावेळी सर्वे झाला ते काही ड्रॉबॅक्स आम्हाला जाणवले आणि म्हणूनच राजेश्री पाटलांना आम्ही वाशिम यवतमाळला दिलं आणि तिथे बाबूरावना दिलं. तर ते क्लिअरिफिकेशन आपण केलं. फक्त तिथं काय आपण भाजपाला जागा दिली नाही, भाजपाची तिथं देखील मागणी होती. आणि साहेब जसं म्हणलं की ठाण्याच्या बाबतीमध्ये पालक म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार ते पॅकेज मला डिटेल सांगता येणार नाही, पण कदाचित पॅकेज होत असेल विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र. तसं पालघर, ठाणा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पद्धतीचं ते जागा वाटपाचं कॅल्क्युलेशन होतं. मग रत्नागिरी कोणाकडे येते, मग पालघर कोणाकडे जाते, मग ठाणा कोणाकडे जाते, मग कल्याण डोंबिवली कोणाकडे जाते. आता कल्याण डोंबिवलीचं तिकीट वाटप तर शिंदे साहेबांनी करण्याच्या अगोदरच देवेंद्रजींनी जाहीर केलं होतं की तिथं आम्ही लढणारच नाही आहोत. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की त्यांनी काही वेगळी वागणूक दिली. प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी मागितला असेल आणि त्याच्यातनं 15 आम्ही गेलो, याचा अर्थ 13+2 झालो. पण परवा इथेच याच खुर्चीत शिष्यधर बोलताना असं म्हणाले की हे जे जागा वाटपात जे काही झालं ते टाळता आलं असतं तर बरं झालं असतं. तुम्हाला पण तसं नाही वाटत? नाही, मी काल देखील म्हणजे मी सांगतो, काल ज्यावेळी गडकरी साहेबांबरोबर एका सभेमध्ये होतो, मी हेच सांगितलं की आम्हाला कसं असतं की उमेदवारी निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आदल्या रात्री जाहीर करण्यापेक्षा ती जर अगोदर झाली तर मला असं वाटतं की वेळ चांगला मिळतो, लोकांपर्यंत इंटरॅक्शन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो, उमेदवार पोचू शकतो. त्याच्यामध्ये नक्कीच म्हणजे सुधारणा विधानसभेच्या याला होईल माझी खात्री आहे. पण हे सकाळी फॉर्म भरायचं आहे तर संध्याकाळी जे मिळालं म्हणजे आशिषजींच्या मताशी त्या मी सहमत आहे की जर अलायन्समध्ये आपण सगळे एकत्र आहोत तर हे निर्णय वेळच्या वेळी जर झाले तर आहे त्याच्यापेक्षा ताकदीनं तो उमेदवार काम करू शकतो. पण मग कमतरता कुठे पडली? कारण सरकार म्हणून जर तुम्ही 3 पक्ष एकत्र दिसत असाल तर पक्षीय पातळीवर ते एकत्रीकरण तितकं झालेलं नाही. कारण नाशिकचा जो काही तमाशा, हा फार कठोर शब्द आहे, पण जे काही नाशिकमध्ये दिसत होतं ते एकदाही जात आहे ते म्हणताय, दुसऱ्याच्या जागेवर आईच्या जीवर बाई उतार, बाईच्या जीवर परत आईची दावा तुमचे करून खासदार 15 दिवस रोज नाशिक, मुंबई, ठाणे किंवा रत्नागिरीचा तुम्ही अनुभव घेतला असेल. तेच भाजप तुम्हाला जर चांगले म्हणजे वाईट वागणूक दिली असं म्हणत असाल तर मग सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये एवढी घासाघीस करायची काय गरज होती? कसं आहे, घासाघीस हे शेवटी आपल्याला वाटत असतं की ती घासाघीस होते, परंतु त्याच्यामध्ये चर्चा असते. आता रत्नागिरी सिंधुदुर्गचं उदाहरण मी आपल्याला सांगतो की ज्या दिवशी नारायणराव राणे हे पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये आले आणि रत्नागिरीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही लोकसभा, तुम्ही आपल्याकडे पण असेल रेकॉर्डवर, आय डोंट नो, मला माहीत नाही, त्याच्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की मी काही निवडणुकीसाठी इच्छुक नाही. आणि ते इच्छुक नाही हे सांगितल्यानंतर आम्ही प्रबळ दावेदार होतो शिवसेनेवाले, शिवसेनाच त्या ठिकाणी लढलेली होती. मी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलो. इव्हन आता 2 आमच्याबरोबर आमदार जरी नसले ते तरी धनुष्यबाणावर निवडून आले. तिकडे दीपक केसरकर धनुष्यबाणावर निवडून आले. त्याच्यामुळे आम्ही दावा केला होता आणि नंतर आम्ही ठीक आहे मान्य केलं की 3 पक्षांची अलायन्स आहे, काही गोष्टीमध्ये तडजोड करावी लागते, पण त्यांना जागा मिळाली नाही म्हणून ठीक आहे कार्यकर्ते नाराज होतात. पण त्याचं सोल्युशन मगाशी साहेबांनीच सांगितलं की बाबा हे अगोदर जर झालं 8 दिवस 15 दिवस अगोदर, तर ती मेंटॅलिटी सेट करण्यामध्ये जो काय पुढचे म्हणजे तिकीट फॉर्म भरायचा आणि पहिले 8 दिवस तू बाबा शांत राहा, तू शांत राहा, तू शांत राहा असं करत फिरायचं, त्याच्यापेक्षा अगोदर 15 दिवस झालं तर पहिले 15 दिवस ते करू शकतो आणि फॉर्म भरल्यानंतर चांगलं काम करू शकतो. त्याच्यामुळे हे मात्र आशिषजींनी सांगितलेलं निश्चित आहे की जर वेळच्या वेळी निर्णय झाले तर ते अलायन्सच्या दृष्टीने देखील चांगलं राहील. मुख्यमंत्री एक पहिल्या दिवसापासून सातत्याने असं म्हणत होते की माझ्यासोबत जे आहे त्यांचं सगळ्यांचं 100% पुनर्वसनाची ग्वाही ते देत होते. ते होत नाहीये हे असं लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला दिसलं की 4 खासदार तुम्हाला बदलावे लागले, 40 जण तुमच्या सोबत आहेत आता आणि असंच भाजपाचा सर्वे, असाच तुमचा सर्वे आणि असेच तुमच्या आमदारांमध्ये कमालीची असुरक्षितता आतापासून आहे असं जाहीरपणे बोललं जातं. तर हे कसं तुम्ही आता हे लोकसभेत एवढी घासाघीस झाल्यानंतर विधानसभेत काय होईल या विचारानेच तुमची लोक धास्तावली. मी एक सांगू का, जळगावचा निर्णय झाला भाजपचा.
भाजपचा निर्णय झाल्यानंतर उन्मेष पाटीलने जरी बंडखोरी केली नसली तर तिथे करण नावाचे जे उमेदवार आहेत त्यांनी बंडखोरी केली. याचा अर्थ ज्या ठिकाणी आमच्या मित्रपक्षानं उमेदवार बदलला त्या ठिकाणी बंडखोरी झाली. आमच्या 3 जागा ज्या बदलल्या गेल्या त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठेही बंडखोरी झाली नाही. याचा अर्थ नेतृत्व मानण्याची पद्धत ही शिवसेनेमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या वेळी जी होती ती एकनाथ शिंदे साहेबांनी तशीच चालू ठेवली, हे मान्य करावं लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की भावनाताई गवळी असतील, कारण ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीमध्ये हेमंत पाटील असतील, भावनाताई गवळी असतील किंवा कुपाल तुमाणे असतील, या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये नंतर जी भूमिका घेतलेली होती ती शिंदेसाहेबांच्या वतीनं मी तिथं गेलेलो होतो. त्याच्यामुळे मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली आणि काही वास्तवता त्यांना सांगितली बाबा अशा अशा पद्धतीची आहे, त्यावेळी ती मान्य केली ना. पण शेवटी त्यांच्याबरोबर साहेबांची चर्चा काय झाली, तर त्यांना काय कमिटमेंट झाली. एक मात्र निश्चित आहे की ज्यांच्यावर तिकीट मिळालं नाही म्हणून लोकांना असं वाटतंय अन्याय झालाय, तर त्यांच्यावर काय अन्याय होणार नाही. त्यांचं पुनर्वसन नक्की पॉलिटिकली केलं जाईल, हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे. पण तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये जर बघितलं, आता सांगलीला काय झालं, सांगलीला चंद्रहारला पहिलं तिकीट दिलं. आता चंद्रहारला तिकीट दिलं पण चंद्रहार माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या कार्यक्रमाला रत्नागिरीला आलेले होते आणि त्यांनी मला अशी, म्हणजे माझा मित्र असल्यामुळे मला असं सांगितलेलं होतं की माझं लोकसभेचं तिकीट जर झालं तर चांगलं होईल. त्याच्यामुळं ते नक्की कुठच्या पक्षात होते, नंतर कुठच्या पक्षात जाणार होते आणि मग कुठच्या पक्षातनं तिकीट मिळालं. हे सगळं जे काही या लोकसभेला झालंय ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं बघायला मिळालं. त्याच्यामुळे तिथं बंडखोरी झालेली आहे. काँग्रेसनं बंडखोरी केलेली आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसनं बंडखोऱ्या केलेल्या आहेत. संजय निरुपम सारखा एक चांगला त्यांचा त्याला महाराष्ट्रीयन नसलेला नेता, उत्तर भारतीय नेता, ते ज्यावेळी मला भेटले आणि त्याच्यामध्ये ब्रेकिंग म्हणून असं सांगितलं झालं की मी गपचूप त्यांना भेटलो. मी गपचूप अजिबात भेटलेलो नव्हतो, मी डायरेक्ट त्यांना भेटलो. पण त्यांनी हेच सांगितलं की ज्या पद्धतीनं तुम्ही तिकीटं तिघांना नाकारली, पण त्यांना सेटल करण्यासाठी तुम्ही जे काही पुनर्वसन करण्यासाठी बांधणी केलेली आहे ही अप्रतिम आहे आणि म्हणून मला शिंदे साहेबांबरोबर काम करायचं आहे. म्हणजे तिकीट नाकारलं ही वस्तुस्थिती आहे, पण त्यांचं पुनर्वसन आपण नक्की करणार आहोत. त्यांना आपण बाकी बंडखोरीची कुठेही लागण झाली नाही आणि त्याच्यामुळे काही लोक अट्रॅक्ट पण झाले ना. या निवडणुकीमध्ये एक दिसतंय, म्हणजे तसं म्हणावं का नाही हा तर तुमचं उत्तर त्याच्यावरती असेल. सत्ता असल्यामुळे असेल कदाचित, पण मुख्यमंत्र्यांबरोबर सेनेचे नेते आहेत, पण सेनेचे कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेत असं वाटतं का? कारण ज्या पद्धतीनं सहानुभूती अजूनही उद्धव ठाकरे गटाला असेल आणि तो काही प्रतिसाद मिळतोय, तर हा जो काही एक जी फाटाफूट झाली त्याचं पूर्णपणे रूपांतर शिवसेना तुमच्याकडे येण्यात झालेलं आहे असं वाटतं का? ते असं होणार पण नाही, कारण मी ज्यावेळी माझ्या मतदारसंघातनं हा निर्णय घेतला तर माझ्याबरोबर 10-15% लोक आले नाहीत ना. त्याच्याबद्दल 100% आम्ही इकडे आलो हे सांगण्यामध्ये धाडस पण देखील कोणी करू नये. पण जे आमदार आहेत त्यांचा स्वतःचा बेस मजबूत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कदाचित मी थोडं आश्चर्यकारक बोलतो असं वाटलं, पण माझ्याकडे आता बेस कुठचा आहे सेनेचा, तर कोकण आहे आणि विशेषतः तळ कोकण आहे. उबाटाच्या पक्षप्रमुखांची एक सभा झाली. सहसा उबाटांच्या पक्षप्रमुखांची सभा आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी प्रमोद महाजन क्रीडा संकुलला घ्यायचो. त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 17,000 ते 18,000 खुर्च्या लावायचो आणि बाकी ज्या तिथल्या त्या काही गॅलरीज आहेत ते भरून 25-30 हजाराची सभा व्हायची. यावेळी त्यांची सभा जर बघितली, रत्नागिरी जिल्ह्याची सभा साळवी स्टॉपला एका कॉर्नरला झाली. मी हे कॉर्नर शब्द वापरला, हा मी कोणाला क्रिटिसाइज करण्यासाठी वापरला नव्हता, तर 100% कॉर्नर सभा झाली. मग जर त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे, तर त्यांनी ती प्रमोद महाजनलाच घेतली पाहिजे होती. म्हणजे उदय सामंतबरोबर लोक गेलेली नाहीत, ती माझ्यासोबतच आहेत हे दाखवण्यासाठी तिथे घ्यायला पाहिजे होती. पण माझी जी सभा झाली एकनाथ शिंदे साहेबांची, पोलीस रिपोर्ट जरी काढला तरी 35,000 ते 40,000 फक्त माझ्या मतदारसंघातले लोक होते. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो सहानुभूती नव्हती अशातला भाग नाही, पण पहिल्या टप्प्यामध्ये होती. नंतर ज्यावेळी कळायला लागलं की बाबा अम्बिशन काय होती, मुलाला नक्की काय करायचं होतं, कधी उपमुख्यमंत्री करायचं होतं, नक्की बंदाड चर्चा काय झाली होती. आणि एक योगायोग आहे, म्हणजे मी त्याला भाग्यवान मानतो. परवा अमित शहा साहेबांची ज्यावेळी रत्नागिरीमध्ये सभा होती ते पाऊण तास लवकर आले आणि माझ्या लकीली पाऊण तास त्यांच्याशी डायरेक्ट इंटरॅक्शन करण्याची मला संधी मिळाली. हसले वगैरे का? हसले, बंद खोलीत काय झालं हे पण त्यांनी मला सांगितलं.
बंद खोलीतनं बाळासाहेबांच्या खोलीत गेल्यानंतर काय झालं हे पण मला सांगितलं. वंदनीय बाळासाहेबांच्या समोर तिथं काय चर्चा होऊन कुठची सीट मागण्यात आली हे पण मला सांगितलं. आता शेवटी मी त्यांच्याशी डायरेक्ट इंटरॅक्शन केलं होतं. 11 वर्ष यांच्याबरोबर राहून डायरेक्ट इंटरॅक्शन हा काही प्रश्नच कधी आला नाही आणि तो म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये एक नक्की आहे की प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या घरातलं कोणतरी मोठं व्हावं, माझ्या घरातलं मुख्यमंत्री व्हावं, मंत्री व्हावं. तशी भावना त्यांची नव्हती असं सांगण्याचं काही कारणच नाही. कारण स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर मुलाला कॅबिनेट मंत्री करणं, त्यावेळी पण मी सांगतो, त्यावेळी सुद्धा आमच्या एका आमदारांच्या संचांनी भेट घेऊन सांगितली होती की चिरंजीवांना संघटना बघू दे, साहेब आपण मुख्यमंत्री आहात. तर त्यांचं रिॲक्शन त्याच्यावर अशी होती की याला देखील डेअरिंग लागतं की वडील मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री मुलगा करायचा ह्याला देखील धाडस लागतं. ओके, त्याच्याबद्दल धाडसी प्रवृत्तीचे ते असल्यामुळं आम्ही पुढे काही बोललोच नाही, पण हे पण सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून सहानुभूती पूर्वी नक्की होती, पण आता मी स्वतः महाराष्ट्राच्या ह्या कॅम्पेनिंगमध्ये फिरतोय, मला सहानुभूती कुठं दिसत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडनं जी झाली, सहानुभूती अजून का गेली, तर उद्योजकांकडनं कधी बिलो दी बेल्ट हे कोणी विचार देखील केला नव्हता महाराष्ट्रामध्ये. पण ज्या पद्धतीची भाषणं, ज्या पद्धतीनं एखाद्याची बदनामी घाणेरड्या वाक्यांमध्ये म्हणजे हे राऊत साहेबांकडनं स्वाभाविक आहे ते होणं. म्हणजे त्याला आता महाराष्ट्राला माहिती आहे, ते जर असं बोलले नाही तर ते म्हणजे चालतच नाही. पण तीच भाषा उबाठांचे पक्षप्रमुख बोलायला लागले. त्याच्यामुळे साहेब लोकांना कळायला लागलं की काही करून आपण मुख्यमंत्री व्हावं किंवा चिरंजीव मुख्यमंत्री व्हावे यासाठी केलेला हट्टास होता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रचाराचे मुद्दे साहेब ते करतात. ज्या काँग्रेसनं किंवा त्यावेळी कदाचित NCP बरोबर असेल, बाळासाहेब म्हणजे वंदनीय बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला. तो मतदानाचा अधिकार काढलेल्या माणसांबरोबर आम्ही किती स्वाभिमानी दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय हा देखील लोकांना कळलेला आहे. त्याच्यामुळे सहानुभूतीची लाट अजिबात नाही आणि हे रिझल्ट लाट नाही, पण सहानुभूती हा काही ठिकाणी असू शकेल ना. लाट आता म्हणजे- बुलढाण्याला मी होतो. बुलढाणा हा तसा बघायला गेलं तर 100% शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. प्रतापराव जाधव त्या ठिकाणी उभे राहायचे. एक नरेटिव्ह असं सेट करण्याचा प्रयत्न केला की तिथं सेना आहे म्हणून प्रतापराव जाधव होते. पण मी अगदी जबाबदारीनं सांगतो की तिथं प्रतापराव जाधव आहेत म्हणून सेना होती. मग नेत्यांमुळे हा नेत्यांमुळे सुद्धा आहे ना, त्याच्यामुळे ते देखील त्यांना मान्य करावं लागेल. तर लाटेचा मुद्दा केला तुम्ही. एक इंटरेस्टिंग असं निरीक्षण आहे माहिती, खरं खोटं नंतरच कळेल. या निवडणुकीत लाट नाहीये, हो, अजेंडा काहीच नाहीये, राम चालत नाहीये. त्यांचे जे काही सगळे प्रयत्न होते म्हणजे विशेषतः पंतप्रधानांनी कार्यक्रम सेट करायचा आणि मग लोकांनी फॉलो करायचा, तसं होत नाहीये. तुमचा जमिनीवरचा अनुभव काय की कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लोक लढत आहेत? एक मान्य करावं लागेल, कारण मी महाराष्ट्रामध्ये आमच्या उमेदवारांच्या मोदी साहेबांच्या सभा केल्या, अमित शहांच्या सभा केल्या आणि योगीजींच्या सभा केल्या. आता समोर जे बघायला मिळतं ते मी सांगतो की ज्यावेळी आता कोल्हापूरची सभा आम्ही 3 दिवस ठरवत होतो किती खुर्च्या लावायच्या. हे जे फॅक्ट आहे ते आम्हाला सांगतो. मंडपवाल्याला पहिलं सांगितलं की 50,000 खुर्च्या लावा. नंतर मी परत रत्नागिरीतनं फोन करून नको बाबा 40,000च लाव. पण नंतर मी परत म्हटलं बघू तर आता मोदी साहेबांमुळे 65,000 खुर्च्या लावल्या. म्हणजे ठाण्याचाच मंडपवाला आहे, कधी आपल्याला तो सांगू शकतो. आणि 65,000 खुर्च्या लावून आम्ही 6 वाजताची 5:30ची सभा होती. 3:30 वाजल्यापासून आम्ही जमवलेली जी माणसं आहेत ती कशा पद्धतीने येत आहेत याचं आम्ही कॅल्क्युलेशन करत होतो. पण नंतर आमच्या लक्षात आलं की जो पॅसेज होता त्यात ह्या 8-10 हजार इकडची लोक, 8-10 हजार इकडची लोक जी आम्ही बोलवलेली नव्हती ती पण आलेली होती. आणि 6 वाजता 65,000 खुर्च्या भरून पोलीस रिपोर्ट काढला तरी आपल्याला बघायला मिळेल तेवढीच लोक बाहेर होती. त्याच्यामुळे आपण असं म्हणून चालणारच नाही की मोदींची क्रेज नाही किंवा मोदींबद्दल लोकांना काय ते लाट नाहीये, लाट क्रेज आहेच, क्रेज आहे. आणि कालचा दुसरा एक अनुभव मी रत्नागिरीचा आपल्याला सांगतो की माझ्या निवडणुकीला देखील मी बघितलेलं नव्हतं. मी सकाळी 7 वाजता म्हणजे माझं पहिलं मतदान मी माझ्या गावात करतो ग्रामीण भागातल्या, नंतर शहरामध्ये नक्की बूथवर जातो. ज्यावेळी मी 7:30 वाजता रत्नागिरीच्या बूथवर गेलो तेव्हा 18 ते 30 वयोगटातले सगळा युथ आणि सगळे ज्येष्ठ हे रांगा लावून मतदान करत होते. आणि रांगा लावून मतदान केल्यानंतर मी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी मला असं कळलं की आम्ही, आणि ते स्पष्ट जाऊ द्या, आम्ही कोण उमेदवार ह्याच्यापेक्षा आम्ही नरेंद्र मोदींना मतदान करतोय. त्याच्यामध्ये साहेब मला एक हैदराबादची मुलगी सुद्धा सापडली जी रत्नागिरीची सासूरवाशीण हैदराबादला आहे. ती मतदानाला आली होती आणि मी तिला साळवी नावाची, मी त्यावेळी तिला विचारलं तुला एवढ्या लांबून इथे यायची गरज काय? मत महत्वाचे म्हणाले मोदींना द्यायचं आहे.
त्याच्यामुळे यूथमध्ये आपल्याला हे मान्यच केलं पाहिजे की नरेंद्र मोदींची क्रेज आहे, ज्येष्ठ लोकांमध्ये क्रेज आहे. आता राहिला विषय जात धर्म पंथ हे जे काय आता राजकारण सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बघितल्यानंतर राम मंदिराचा इफेक्ट जरी आपण झाला नाही असं म्हणत असलो तरी काही ठिकाणी हा झालेला आहे. आता त्याचा दुसरा इफेक्ट काय झाला की 370 कलम रद्द केल्यामुळं मुस्लिम समाज आमच्यावर नाराज आहे. त्याच्यानंतर ट्रिपल तलाक कदाचित केल्यामुळं मुस्लिम समाज नाराज आहे. पण काही ठिकाणी मुस्लिम समाजानं पण मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे जागा पाठीपुढे होतील, पण महाराष्ट्राचं जर आपण हे बघितलं तर बऱ्यापैकी जागेवर आम्ही राहू पुढे. ते आपण सुरुवातीला आपल्या ह्याच्यात म्हणालात की काही ठिकाणी जातीपातींचं ध्रुवीकरण झालेलं दिसतंय. म्हणजे उदाहरणार्थ बीडमध्ये मराठा वर्सेस ओबीसी, मराठा आंदोलन जे झालं जरांगेंचं, तर त्या निमित्ताने अनेक ठिकाणी मराठा ध्रुवीकरण होताना दिसतंय. अनेक भाजप आणि तुमचे उमेदवार त्यामुळे काही ठिकाणी अडचणीत आहेत अशी चर्चा आहे. तर हे जातीपातींचं ध्रुवीकरण, म्हणजे तुम्हीच म्हणालात, त्याला मी अधिक विस्ताराने आपण सांगाल तर बरं होईल की जातीपातीचं ध्रुवीकरण महाराष्ट्रात अधिक होताना दिसतंय का मोदी हवे पुढे किंवा एकूण ह्याच्यापुढे? नाही, ह्याच्यामध्ये करणारे वेगळेच आहेत. आता बघा, 10% आरक्षण सकल मराठा समाजाला दिलं. 10% आरक्षणामध्ये सगळा मराठा समाज जो आहे तो 10% आरक्षणामध्ये येणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की ओबीसीच्या कुठेही आरक्षणाला धक्का लागलेला नाही. आणि जरांगेंची पहिली मागणी काय होती की निजामकालीन ज्या नोंदी आहेत, ज्या कदाचित काही प्रोसेसमुळं प्रशासनामुळं कधीच पुढे आलेल्या नव्हत्या कुणबी म्हणून, त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे, ही पहिली त्यांची मागणी होती. नंतर त्यांची मागणी महाराष्ट्राची झाली, नंतर त्यांची मागणी अजून काही झाली. पण एक निश्चित आहे की निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांना आपण सर्टिफिकेट देतोय आणि 10% आरक्षण पण देतोय. त्याच्यामुळे तो मुद्दा तर क्लिअरच केला मुख्यमंत्र्यांनी. आणि ओबीसीचं आरक्षण कमी होणार, मी काय सांगितलं, काही घटकांमधले जे नेते आहेत त्यांनी हे करायला सुरू केलं. त्यांनी सांगितलं की आता ओबीसीचं आरक्षण कमी होणार, जे होणार नाही ते होणार म्हणून सांगायचे आणि आपली लिडरशिप डेव्हलप करायची. अशा पद्धतीच्या काही ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे हे जातीपातीचं ध्रुवीकरण झालं. पहिल्यापासूनच फायनल होतं की ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही. आरक्षण सकल मराठा समाजाला द्यायचं होतं, हे देखील फायनल होतं. आणि निजामकालीन नोंदी देखील फायनल करायच्या, हे देखील फायनल होतं. छगन भुजबळांच्या आक्रमक भाषणाचा ध्रुवीकरणाला अधिक हे झालं का? नाही, मी छगन भुजबळ म्हणत नाही, ते कदाचित त्यातले एक असतील, पण अनेक आहेत. आणि त्याच्यामध्ये ओबीसी समाजाला देखील काही कुठं आरक्षण कमी झालं नाही. मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं आणि निजामकालीन नोंदी पण मिळाल्या. त्याच्यामुळं जे काय वातावरण आता तापवलं की काय झालं मला माहीत नाही, पण त्या गोष्टीमुळं नक्की झालं. आणि हे होऊ नये या मताचं मी आहे. म्हणजे मला जर वैयक्तिक विचारलं, कारण मी ज्या मतदारसंघातनं निवडून येतो तो मतदारसंघ 65% कुणबी समाजाचा आहे, 65%. पण तो तिल्लोरी कुणबी आहे, तो मराठवाड्यातला कुणबी आणि विदर्भातला कुणबी आहे, त्याशी काही संबंध नाही. ते 65% लोक जे आहे मला 90,000 मतांना निवडून देतात. त्याच्यामुळं मला तर असं वाटतं की जातीपातीचं राजकारण होऊ नये. आणि जातीपातीच्या राजकारणामध्ये शेवटी भांडणं कोणाला लागतात, आपापसातच लागतात. पण ही निवडणूक एक पूर्ण अभ्यास करण्यासारखी निवडणूक आहे, एवढं नक्की आहे. आपल्या पक्षाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता मिळाली, धनुष्यबाणी मिळालं. पण मागच्या निवडणुकीची तुलना केली तर शिवसेनेकडे 23 जागा मिळाल्या होत्या, त्यात पालघर जे गावीत पाठवले ते भाजपनी, आणि भाजपच्या 25 होत्या. आता 23 वरून 15वर आल्या, म्हणजे साधारण 1/3 कमी झाली शिवसेना. आणि भाजप 25 वरून 28 आली. राष्ट्रवादी ऍड होऊनही, आणि राष्ट्रवादीत पुन्हा राणा जगजित सिंहाच्या मिसेसना वगैरे तिकीट मिळालं वगैरे तरी, किंवा जानकरांना तिकडे मिळालंय तरी सुद्धा म्हणजे भाजप वाढतं आहे, एक पक्ष ऍड होऊ नये, आणि शिवसेना मात्र 1/3 कमी होती. तर म्हणजे शिवसेनेची हे रास किंवा भाजप गिळंकृत करतंय, किंवा थोडस आम्ही ज्यावेळी हे विधानसभेला ते चित्र दिसणार का? एकनाथ शिंदेबरोबर जायचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळी आमच्यावर आलेले खासदार हे 13 होते, विद्यमान खासदार. आता विद्यमान खासदार आपले जर 18च्या 18 आले असते तर 18 जागा मिळाल्या असत्या, आले 13. त्याच्यामध्ये 13 जागा आम्ही घेतल्या आणि त्याच्यानंतर ॲडिशनल 2 जागा घेतल्या. आता त्याच्यामध्ये तिसरा सहभागी आमचा पार्टनर आला, त्यांना कुठच्या कमी झाल्या तर त्या पण भाजपची तोशीच नाही, उलट भाजपची जागा वाढली ना, त्या आमच्यातल्या कमी झाल्या ना. त्याच्यामुळे एक पहिली गोष्ट अशी आहे की आमची जी 13 लोक आली होती त्या 13च्या 13 लोकांना तिकीटं मिळाली. आम्ही बदल केले असतील पण 13च्या 13 जागा मिळाल्या आणि ॲडिशनल 2 जागा मिळाल्या. त्याच्यामध्ये तिसरा पार्टनर आल्यामुळं 4 जागा, खरं त्यांना 5 सोडल्या. एक त्यांनी त्यांच्यातली जागा परभणीची महादेव जानकरांना दिली शिटीवरची, आणि 4 जागा त्यांच्याकडे.
मला असं वाटतं की भाजप हा सगळ्यात देशातला मोठा पक्ष आहे. तसं आज बघायला गेलं कोणी किती मोठेपणा जरी केला तरी महाराष्ट्रामध्ये देखील एक नंबरचा मोठा पक्ष जर बघायचं झालं तर तो भाजपच आहे. ग्रामपंचायतीतनं पण आपल्याला दिसलेला आहे. आणि उबाठा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला 6 नंबरला आहे. त्याच्यामुळं आता तिथं कोणच नाही, वासरात लंगडी काही शहाणी. त्याच्यामुळे कोणच नाही म्हणून त्यांनी काय अजून सगळ्या 48 लढवल्या असता तरी फरक पडला नसता. मुद्दा असा आहे की आम्हाला 13च्या 13 जागा मिळाल्या, 2 ॲडिशनल मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस परत आले अजित पवारांचे म्हणून त्यांना आम्हाला जागा सोडाव्या लागल्या. 18च्या 18 खासदार जर आले असते तर 18 जागा मिळाल्या असत्या. त्याच्यामुळं आमचे आता जे 40 आमदार आलेले आहेत त्यांना नक्की 40च्या 40 जागा मिळतील. अपक्ष जे 9 आलेले आहेत त्यांना त्यांच्या जागा मिळतील आणि त्याच्यामध्ये अजून ॲड होतील ना. या तिसऱ्या पार्टनरने घोळ घातला का थोडा? हां, तिसरा पार्टनर तुम्ही जो घेतला त्यामुळे खूप घोळ झाला का? त्यामुळे ताकद वाढली ना. पण घोळ झाला. हा घोळ होऊन ताकद वाढली. काय महाराष्ट्रातलं काय चित्र असेल निकालाचं इथे खासदार केला हा तुमच्या महायुतीच्या विशेषतः धनुष्यबाण शिवसेनेच्या काय किती जागा आहेत? 40च्या पुढे जाऊ आम्ही. 40. कोणता म्हणजे मुद्दे प्रभावी ठरतील तुमच्या बाजूने असं वाटतं तुम्हाला? मी सांगितलं महिलांचा रिस्पॉन्स जो मतदानामध्ये आता आहे ग्रामीण भागातल्या तो एक महत्त्वाचा आम्हाला ठरणार आहे. आता मुंबई जर आपण बघितली, आता मुंबईला मी जेव्हा लँड झालो त्यावेळी मला पूर्वीचं आठवलं की मी 1.25 तासाने इथं पोहोचणार. पण मी इथे किती वेळात आलो? बरोबर 25 मिनिटामध्ये आलो. त्याचं कारण कोस्टल हायवे तुमचा. त्याच्यानंतर मी आता कोकणात जातो किंवा पनवेलला जातो किंवा रायगडला याच्यात जातो. म्हणजे पूर्वी तर धडकीच भरायची. ट्रॅफिकच्या कालावधीमध्ये जर आपण रायगडला जायचं म्हटलं तर किमान 2 ते 2.5 तास लागायचे. आज मी इथनं निघालो तर 20 मिनिटामध्ये तिकडे जातो. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आता समृद्धी महामार्गावरनं ज्यावेळी आपण येतो त्यावेळी मला असं वाटतं की ठीक आहे बाकी तिथं अजून फॅसिलिटी काही व्हायच्या असतील पण ते अंतर मुंबईपर्यंत जर 8.5 तासात होणार असेल 16 तासाचं तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेली क्रांतीच आहे ना. आता मुंबईमध्ये ते आमच्यावर काय टीका करतात की ह्याची टेंडर काढली, कसली कॉन्क्रीटची टेंडर काढली 2 फेजमध्ये 7,000 कोटी. पण 7,000 कोटीची कामं ज्यावेळी पूर्ण होतील ना आणि 25 वर्ष पुढच्या खड्डा पडणार नाही ते मुंबईकरांना कळेल ना की ती का काढली. आणि 3,500 कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी वर्षाला खर्च करायचा ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे? 3,500 कोटी 5 वर्षाचे जर काढले तर 15,000 कोटी किमान होतात. तर हे 7,000 कोटी घालून सगळेच कॉन्क्रिटीकरण होतील ना. आणि ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे म्हणून सांगतो. माझा रत्नागिरी हे ब वर्ग नगरपालिका आहे. ब वर्ग नगरपालिका साहेब महाराष्ट्रातली अशी कुठेही नाही की जी पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेली. त्याला आपण 200 कोटी रुपये देऊन कॉन्क्रिटीकरण केली. लोकांनी पहिलं सांगितलं की इकडे खड्डा पडला, इकडे काम चालू आहे. पण आता ज्यावेळी कॉन्क्रीटचे रस्ते झाले तर लोक म्हणतात आता हे 20 वर्ष खड्डा पडणार नाही. त्याच्यामुळे 3,500 कोटी रुपये तुम्ही वर्षभरामध्ये आधी का खर्च करत होता याचं उत्तर मुंबईकरांना द्यावं लागणार आहे. कार शेड तुम्हाला तिकडे का नको होती, इकडे का हवी होती याची उत्तरं द्यावी लागणार आहे. जे प्रोजेक्ट बंद केले यांनी ते का केले याची उत्तरं द्यावी लागणार आहे. बरं, समृद्धी महामार्गाला पहिला विरोध कोणी केला होता? पहिला तर शरद पवार साहेबांनी केला होता. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सभाच झाली होती की होऊ नये म्हणून. आणि दुसरा जो विरोध केला होता तो 100% उबाटाच्या पक्षप्रमुखांनी केला होता. पण देवेंद्रजींकडे मुख्यमंत्री पद होतं आणि MSRDC एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं म्हणून एका दिवसात जो चौपट रेट द्यायचा निर्णय घेतला तेव्हा शेतकरी आपल्यासोबत आले. त्याच्यामुळे ह्यांनी कामं थांबवायची, कामं थांबवून स्वतःची पोळी वाजायची. आता रिफायनरीमध्ये राजापूरची रिफायनरी काय लॉजिक आहे? खासदार सांगतात रिफायनरी नको, आमदार सांगतात रिफायनरी पाहिजे, नाणारची रिफायनरी नको, 10 किलोमीटरवरची बारसू रिफायनरी पाहिजे. आणि टीका काय केली? मी पत्र घेऊन आलो, म्हणजे मी निवेदन घेऊन आलो. काय 6-6 महिने भेटायचे नाही तर निवेदन देण्याचा प्रश्न कुठं आला? मी कधीच दिलं नाही. आणि बारसूचे जे पत्र लिहिलंय ते आपल्याला सगळ्यांना कॉपी माहिती आहे. त्याच्यावर स्पष्ट असं लिहिलंय की या 5,000 एकरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची रिफायनरी होऊ शकते, तुमच्या सगळ्या कंडिशन इथं फुलफिल होऊ शकतात म्हणून बारसू तुम्ही इथं आणा. हे पत्र द्यायचं. पत्र दिल्यानंतर ते अनावधानानं दिलंय म्हणून खासदारांनी सांगायचं. दुसरीकडे पत्रकार परिषद आमदारांनी घ्यायची की नाही खासदार काही म्हणत असले तरी मला बेरोजगारी दूर करायची आहे, मला रिफायनरीला पाठिंबा द्यायचा आहे. नक्की धोरण काय? त्याच्यामुळं नाही पण हा मुद्दा सरकारच्या बाबतीत घेतो नक्की म्हणजे ठामपणे तुम्ही हा प्रकल्प होणारच असं सांगणार का? आणि याच्या बरोबरीनं वाढवणच्या पालकत्वाची जबाबदारी पूर्णपणे घेणार का? नाही, तुम्हाला रिफायनरीची गंमत सांगतो ना. रिफायनरीला जे काही
आपल्यापर्यंत काही बाबी पोहोचवण्यात आल्या ह्या धादांत खोट्या आहेत. रिफायनरीचं सॉइल टेस्टिंग 100 ठिकाणी झालं आणि लोकांनी शांतपणानं करायला दिलं. पहिल्या दिवशी फक्त 2 दिवस पोलीस फोर्स लावले. माझ्या रेकॉर्ड आहे. रिफायनरी साहेब कधी होणार आहे हे मी टाळू फोडून सांगतोय. रिफायनरी सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला, त्यांच्या फेवरेबल आला, तर रिफायनरी आपल्याला तिथं करायची आहे. आतापर्यंत त्यांनी सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट आपल्याकडे पाठवलेला नाही. कदाचित आचारसंहितेमुळे काय म्हणत. आणि दुसरी पण भूमिका आम्ही सांगितली की तिथं रिफायनरी जी आहे ती रिफायनरी 7,500 एकरवर होणार आहे. त्यातली आता 5,000 एकरवर आली. 5,000 एकरपैकी 2,900 एकरची संमतीपत्र हमीपत्र लोकांनी दिलेली आहे. त्यातली 800 एकर जमीन ही फक्त बाहेरच्यांची आहे. ते काय भाषणात म्हटलं जातं ना, शर्मा आहे, वर्मा आहे, ही 600-700 एकर आहे. बाकी 2100 एकर जमीन ही लोकांनी दिलेली आहे. ह्याचा पण विचार झाला पाहिजे ना. त्याच्यामुळं आज रिफायनरीचा स्टेटस असा आहे की 100 ठिकाणी आपण जे बोर मारले सॉइल टेस्टिंगचे, त्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे आणि तो रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढची भूमिका घेणार आहे. पण तो खूपच लांबला आहे ना. हा लांबला ना. त्यांचं एवढा वेळ लागत नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की आता त्यांची भूमिका अशी आहे की आता फ्युएल कधीपर्यंत चालणार आहे. 2050 पर्यंत चालेल की 2060 पर्यंत चालेल. हायड्रोजन कधी येणार आहे, त्याच्यानंतर CNG कधी थांबणार आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल व्हेकल किती आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन ते करतायत. आणि म्हणून त्यांची आरामको बरोबर आमची डावसमध्ये देखील बैठक झाली. तर ते म्हणले सॉइल टेस्टिंग त्यांची कुठेतरी इंटरनॅशनल लॅब आहे त्याच्यावरती करायचं, कारण टँक कशी असली पाहिजे, त्याचे लेअर किती असले पाहिजे, असं त्यांचा स्टडी चालू आहे. परंतु आजपर्यंत त्यांनी सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट हा आमच्याकडे सबमिट केलेला नाही. दुसरं जे असं सांगितलं जातं की आम्ही ती सगळी ॲक्वायर केलेली आहे, हे सगळं खोटं आहे. ॲक्वायर केलेलीच नाही आहे. फक्त MIDCनं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. जसं नाणारचं डिनोटिफिकेशन केलं तसं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. दुसरं सांगितलं की कातळ शिल्प आम्ही घेऊन जाणार आहे. कातळ शिल्प ऑलरेडी आम्ही सुरक्षित करून टाकलेली आहेत. त्याच्यामुळे तिथं जे जे काय करायचं ते केलेलं आहे. पण त्याच प्रोजेक्टवर फक्त बोलतात. 2016ला कोको कोला यांनी पाठवून दिला, तो परत आणला ना आम्ही कोकणात. कोको कोला 3,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट जी आहे, त्याच्या बॉटलिंगची आता 2,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. 5,000 लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळणार आहे. माझ्याकडे एक 700 एकरची जमीन होती जिथे आपण आता डिफेन्स क्लस्टर करतोय, त्याच्यामुळे देखील रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे रिफायनरी हे मिशन घेऊन आम्ही काम करत नाही आहोत. आम्ही डिफेन्स क्लस्टर आहे, कोका कोला आहे, मँगो पार्क केला आहे, मरीन पार्क केला आहे, अशा अनेक गोष्टी केल्या. भारतीय शिपयार्ड नावाची शिपिंग कंपन्या होत्या, त्या आम्ही सुरू केल्या. त्याच्यामुळे रोजगाराची निर्मिती आम्ही कोकणामध्ये सुद्धा करतो. त्याच कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अशी घोषणा केली होती की वाढवणचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. का पुढे झालं काही कळलं नाही, आचारसंहिता लागलीच ना. नाही. फेब्रुवारीत होईल असं केलं होतं, आमच्याच कार्यक्रमाने केलं होतं, ज्या दिवशी तिकडे केंद्र सरकारची मंजुरी मिळाली. नाही, ते असं एक बंदर आहे की त्याच्यामधनं नुसता कोकण बेल्ट नाही, तर त्याचा ऑल ओव्हर महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. तिथं देखील उभाटानं विरोध केलेला आहे. पण तो खरा फक्त उभाटाचा विरोध आहे की शेतकऱ्यांचा विरोध आहे हे देखील तपासावं लागेल. कारण उभाटाचा विरोध असा प्रत्येक ठिकाणी असतो. कोका कोलाला देखील होता, माझ्याकडे एनरॉनला होता, फिनोलेक्सला होता, नंतर सगळे प्रोजेक्ट उभे राहिले, जिंदालला होता. बरोबर आहे. तर ती एक त्यांची आयडेंटिटी आहे की पहिला विरोध करायचा, मग कसा थांबतो, कसा विरोध तो क्षमतो मला कळलेला नाही आजपर्यंत. पण तो तसा विरोध आहे का त्यांचा, तो पहिला तपासावा लागेल. शेतकऱ्यांशी चर्चा करावं लागेल आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जावं लागेल. समर्थन विरोधाचा गोंधळ कायम कोकणात राहणार. जिंदालच्या प्रोजेक्टमध्ये तुमची भूमिका आधी वेगळी होती, नंतर ती बदलली. नाही साहेब, आपल्याकडे चुकीचं ब्रीफ तुम्ही केलं. सुरुवातीला विरोध करत होता. तुम्ही इतिहास तपासून बघा. माझ्या रत्नागिरीमध्ये जे जे प्रोजेक्ट आले त्याला पहिला समर्थन करणारा उदय सामंत होता. तुम्ही सज्जन जिंदालला आत्ता फोन लावून विचारा, त्यांना पहिला सपोर्ट कोणी केला. एवढंच नाही, त्याला जेव्हा विरोध झाला त्यांना एस्केवेटर मिळत नव्हता जमीन खणायला, तो एस्केवेटर पहिला मी उभा राहून लावला होता, इंडस्ट्री आली पाहिजे. मला चुकीचं कोणीतरी सांगितलं. फिनोलेक्सला पहिलं समर्थन मी केलं. त्याच्यानंतर कॅप्टिव्ह पॉवर प्रोजेक्ट आला, मी नागपूरवरनं येऊन समर्थन केलंय हिअरिंगमध्ये. तेव्हा माझ्या मतदारसंघातल्या कुठच्याही प्रोजेक्टला मी विरोध केलेला नाही. मी ऑलरेडी सांगतो, माझ्याकडे या, माझ्या तालुक्यामध्ये या, मी लोकांना कन्व्हिन्स करतो, मी माझ्या तालुक्यामध्ये जागा देतो. आता मँगो पार्कला दिली ना, डिफेन्स क्लस्टरला जागा दिली. त्यामुळे मी जिंदालला जर रेकॉर्डर असेल चुकीचं ते काढून टाका. आम्ही जसं विधानसभेत सांगतो ना, मी कधीच विरोध नाही केला. इंडस्ट्री मिनिस्टर या अर्थाने नाही, सहज असं एक बॅक एंड लाईक स्टडी करायला हवा. आणि कुठलाही कोकणात प्रोजेक्ट येणार म्हटलं की 2 कारणं सांगितली जातात, मोहर गळणार आणि मासे मरणार. किती गळले, किती मी साहेब तुमच्या ह्याच्यावर जिंदालच्या बाबतीमध्ये एक सांगतो.
जिंदालच्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं होतं की हाच आंबा आम्ही तुमच्याकडे पिकून दाखवतो. आता आज जिंदालकडे नाही म्हटलं ते 1200-1500 लोक आमचे काम करत आहेत. ते 200-250 लोक परमनंट आहेत. शेकडो गाड्या आमच्या लोकांच्या ट्रक तिथं काम करत आहेत. त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांच्यामुळं आर्थिक सुबकता आमच्याकडे आली. पण त्यांनी हिअरिंगमध्ये असं सांगितलं होतं की पहिली 1000 झाडं लावून तुम्हाला दाखवतो. तर आम्हाला खरोखरच सज्जन जिंदालला असं वाटलं होतं की हा आपल्याला प्रोजेक्ट करणार आणि जाणार. त्याच्या बाजूला त्यांनी 3000 झाडांची आंब्याची लागवड केलेली आहे, आंब्याची बाग केलेली आहे. आता आम्ही पण कधी कधी त्यांना फोन करून सांगतो तुमच्याकडचेच आम्हाला पाठवा. देवगडपेक्षा बरे आहे. त्याच्यामुळे तिथं काही झालेलं नाही. तसं रिफायनरीच्या बाबतीमध्ये असं सांग, मी गेलेलो नाही जामनगरला, पण रिफायनरीच्या बाबतीमध्ये असं सांगतात बरोबर ना, आंबे एक्सपोर्ट करतात. एक्सपोर्ट करतो. त्याच्यामुळं मी डेव्हलपमेंटला कधीच माझ्या मतदारसंघात विरोध केला नाही. उलट मी अनेक लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला आज पश्चाताप आहे ना, आज मी उद्योगमंत्री आहे. आपल्याला असं आठवत असेल की निवळी MIDC 5 5 स्टार MIDC झाली होती, त्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये होते आणि प्रत्येक मुख्यमंत्री आमच्याकडे येऊन सांगायचं रद्द केली रद्द केली रद्द केली. आणि नंतर ते रद्द करण्याचं पाप मी माझ्यावर घेतलं. आज मला उद्योगमंत्री झाल्यानंतर कळतं की ते फार मोठं केवढं पाप केलेलं आहे मी. आज तिथेही शेतकऱ्याची जागा शिल्लक राहिली नाही, त्याने विकून टाकली दुसऱ्याला, येईल त्या पैशामध्ये. तिथं आज जर कागलसारखी 5 स्टार MIDC झाली असती तर हजारो लोकांना रोजगार मिळाला असता. त्याच्यामुळे माझ्या वैयक्तिक मतदारसंघामध्ये मी 100% लोकांना कन्व्हिन्स करू शकतो. आता वाटत म्हणून तिथं नवीन MIDC करतोय. त्यांनी सांगितलं प्रदूषणकारी आम्हाला काही नको. आम्ही त्यांना सांगितलं चला मँगो पार्क करतो, मान्यता दिली ना. मरीन पार्क करतो, मान्यता दिली. क्लस्टर करतो, मान्यता दिली. माझ्याकडे 3 इंटरनॅशनल जेटीज आहेत मतदारसंघात. जिंदालची 1 आहे आणि चौगुलेंच्या 2 आहेत. पुन्हा एकदा जास्त आकर्षक विषय सध्याच्या निवडणुकांकडे 400 पेक्षा जास्त जागा भाजपला हव्यात, कारण घटना दुरुस्ती करायची. हे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चाललंय, दिसतं ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी सुद्धा खुलासा करावा लागतो. त्याचा किती परिणाम? नाही, त्याचा नक्की आम्हाला जास्त कन्व्हिन्स करावं लागतं. विरोधकांमध्ये एक चांगलं आहे, खोटं सांगायचं म्हणून रेटून सांगायचं ही जी गोष्ट आहे. कारण ह्याच्यापूर्वी 80 वेळा घटना दुरुस्ती त्यांनी केली, काँग्रेसनं केली. घटना दुरुस्ती जरा प्लीज, घटना दुरुस्ती आणि घटना बदल हे दोन वेगळ्या ते सांगतो ना, येतो ना, बरोबर. साहेबांनी घटना दुरुस्ती हा शब्द वापरला. घटना दुरुस्ती त्यांनी 80 वेळा केली आणि सांगितलं काय जातंय की घटना बदलणार होता मी, बरोबर आहे. घटना बदलाच्या बाबतीमध्ये देखील सुप्रीम कोर्टाचे निर्णय झालेले आहेत आणि क्लिअर कट निर्णय आहेत काय करायला पाहिजे. त्याच्यामुळे ते होऊच शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जर थोडं इतिहासामध्ये गेलो तर माजी पंतप्रधान राजीव गांधींचं भाषण सुद्धा यूट्यूबवर आहे या घटना बदलाच्या संदर्भातले, घटना दुरुस्तीच्या संदर्भातलं. त्याच्यामुळे ते आम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी केली ती म्हणजे मुस्लिम समाजामध्ये असं पसरवलं की तुम्हाला महाराष्ट्र सोडावं लागेल, देश सोडावा लागेल. आता कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान पुन्हा करायचं नागरिकांनी ठरवलेलं असल्यामुळं हे त्यांनी केलेलं आहे. आणि मगाशी जे म्हटलं ना मी की जातीपातीमध्ये त्याला काँग्रेस पण जबाबदार आहे. म्हणजे महाराष्ट्रापुरतं मर्यादित आपण OBC आणि मराठा समाजाचे जे बघतोय त्यांची कामं आणि त्यांचं आरक्षण तर आपण दिलेलंच आहे. पण देशपातळीवरनं जे काय चाललंय त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे, जे घडणारच नाही. संविधान बदलणार हा एक त्यांनी व्यवस्थित प्रचार सुरू केलेला आहे त्यांच्याकडे आहे. नाही, तो हा प्रचार आहे हे मान्य जरी केलं तरी एखाद्याच्या विषयीचा प्रचार चालतो का याचं पण एक काही कारण असतं ना. तर भाजपच्याच बाबतीत आता यांनी 80 वेळेला केलंय, 120 वेळेला केलंय, ते काय आहे ते आहे. पण यांचा हेतू हा घटनेला हात लावण्याचा आहे हे मान्य होतंय ना लोकांना. ते का होत असावं असं तुम्हाला वाटतं? हे साहेब, यांची दिल्लीमध्ये एक बैठक झाली, त्याच्यामध्ये स्वतः प्रशांत किशोरांची जर आपण मुलाखत 3-4 वेळा झालेली आपण जर बघितलीच असेल, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मोदींना पराभवाला सामोरं जायचं असेल किंवा मोदींना पराभूत करायचं असेल तर स्ट्रॅटेजिक अजेंडा काय असावा हे फायनल करून हे आक्रमण होतंय. त्यांना पण माहिती हा प्रचाराचा मुद्दा आहे. त्यांना पण माहिती आहे दक्षिणेमध्ये राम मंदिर चाललेलं आहे. पण ते डोक्यात तेही माहिती असतं नाही का ते भाजप सांगते तोही प्रचाराचाच भाग आहे ना. म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी ईडी नसती तर एवढे सगळे लोक भाजपकडे गेले असते का? याचं एक कुठेतरी राजकीय उत्तर तुम्हाला द्यावं लागेल असं वाटतं का? लोक विचारतात का? हो, द्यावं लागेलच ना. पण हे पण सांगावं लागेल ना की ज्या मंत्र्यांनी हे ईडीचा कायदा आणला त्या ईडीच्या कायद्याला चिदंबरमनीचा बरोबर आहे. मुद्दा तो नाहीच आहे. त्याच्यानंतर त्यांनी किती कारवाई केल्या, त्याच्यानंतर आज ईडीमध्ये सगळे जे आलेले आहेत हे कशामुळे आले, त्यांनी काय काय उद्योग केले,
दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ईडीच्या बाबतीमध्ये काय सेंट्रल एजन्सीचा अपप्रचार केला जातो की सेंट्रल एजन्सीने असं असं केलेलं आहे. आता ह्या गोष्टीमध्ये प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे ना. ज्याच्यावर कारवाई झालेली आहे, ज्याच्यावर काय ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पॉलिटिकल असं दाखवायचं की आम्ही ह्याच्यामध्ये नाही आहे. दिल्लीला जाऊन सांगायचं की आम्हाला सॉफ्ट कॉर्नर दाखवा, हे करा ते करा. पण जर आपण त्याच्यामध्ये नाहीच आहोत तर घाबरायचं पण काय कारण नाही. आपण खिचडीमध्ये पैसे खाल्लेलेच नाहीत तर घाबरायचंच काही कारण नाही. आणि ज्याला घाबरायचं कारण नसेल तर काही ईडी येऊ दे किंवा CBI येऊ दे. ते पण पैसे असं असेल, खाणं पाप त्याच्यामध्ये मग हा. यशवंत जाधव किंवा प्रताप सरनाईक तुमच्याच पक्षात होते. त्यांना ते जेव्हा अगोदर चौकशी चालू होती तुम्ही जेव्हा नारायण भाजपबरोबर राणे. गेला नारायण राणे, तेव्हा ती चौकशी थांबली किंवा ती कोल्ड स्टोरेज मध्ये ते गेली. भाजपमध्ये आल्यावर घाबरत नाही ना. नाही, नारायण राणेंना इकडे आल्यानंतर नारायण राणेंचं काय झालं हे नारायण राणेंची पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे. ते पण तुमच्या पक्षाचं सांगायचं. सांगतो ना. मुद्दा असा आहे की ईडीच्या ह्यानं कोण आले असं जर वाटत असेल, ठीक आहे, मी सांगितलं ना तिकडे पण उमेदवार आहेत, त्यांच्यावर पण कारवाई चालू आहे. तिकडे पण जे काही 2-4 उमेदवार आहेत त्यांच्यावर पण कारवाई सुरू आहे. मुद्दा असा राहतो की एकनाथ शिंदेचा 2 वर्ष असलेला संपर्क आता आलेल्या 53 लोकांमध्ये सगळ्यांवर ईडी कुठं आहे? नाही, बाकी आता प्रताप सरनाईक असतील आपण ठरवू. यशवंत जाधव. किंवा शांत झोप लागते ना असं काही. हो. माझा मुद्दा असा आहे, आपण आपल्या पक्षाशी म्हणजे माझ्या पक्षासंदर्भात सांगतो. भावना गवळी आहे. माझ्यापासून सुरुवात करू. मी काय ईडी बीडीमुळे काय संबंध नाही. तुम्ही नाही ना, तीन मला जण मी आहेत. आता हे पण तुम्हाला सांगतो सगळ्यांच्या समोर, मी 3 दिवस प्रामाणिकपणानं उबाठाच्या पक्षप्रमुखांना सांगत होतो की तुम्ही नको ते निर्णय करू नका, तुम्ही हे थांबवा. मी तुम्हाला असे 3 दिवसातले किस्से सांगू शकतो. मला कधीतरी तुम्ही सगळ्यांनी 1 तास द्या, फक्त त्याच्यावर बोलू आपण. आणि ते त्यांनी माझ्या बाजूला बसून नाकारावे. नाही, त्याला पण आणायला लागेल. आणि मग मग तुम्हाला आणणं आहे का? दोघांनाही केलं. पण एक मुद्दा जर भावनाताईंचं उमेदवारी कापली, मला माहिती आहे तुम्हाला जायचं उमेदवारी कापली तेव्हा एक चर्चा अशी होती की भाजपाने तुमच्याकडे एक फॉर्म्युला असं दिला की ईडीचे उमेदवार शक्यतो टाळा, परंतु कास्ट फेज मध्ये यामिनी ताई आणि तुम्ही अजून एक उमेदवार म्हणजे रवींद्र वाईक आहे, असे 2 उमेदवार तुम्ही थेट ठपका असलेली दिली. मग भावनाताईंची काय चूक होती? नाही, तुम्हाला कुठच्या सूत्रांकडनंही माहिती आहे ते मला माहीत नाही. पण ह्या तिकीट वाटपाच्या जरी रत्नागिरी सिंधुदुर्ग आम्हाला मिळेल नसली तरी ह्या तिकीट वाटपाच्या रोजच्या बैठकीमध्ये मी असायचो. त्याच्यामुळं कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, कोण निगेटिव्ह झोनमध्ये आहेत, कोणाचं मतदान वाढवलं पाहिजे, कशा पद्धतीनं वाढवलं पाहिजे, हे माझ्यासमोर चर्चा व्हायची. पण ते राजकीय एथिक्स म्हणून मी सांगत नाही. परंतु असं कुठेही चर्चा झालेली नाही की ह्यांच्यावर ईडी चालू आहे किंवा काय. हे बघा, तिकीट का दिलं नाही दिलं हा मुख्य नेत्यांचा, भाजपाच्या नेत्यांचा आणि यांचा प्रश्न. पण माझ्यासमोर कदाचित मी आता रात्री 2 वाजता थांबलो आणि मी गेलो, त्याच्यानंतर वेगळी काही चर्चा झाली असेल, परत त्यांना बोलून आता उदय 3:30 पर्यंत. नाही म्हणजे आम्ही सगळे एकत्रच बाहेर पडायचो, पण त्याला आता उदय घरी पोहोचताना तुम्ही परत या, अशी चर्चा झाली असेल तर मला माहित नाही. पण मला वाटत नाही. पण काय आहे, बरोबर नाही, राखी बिकी बांधली आणि तुम्ही तिकीटच नाकारता. हे तरी काय. आता मुंबईमध्ये आता प्रचारामध्ये गुजराती आणि मराठी असा मुद्दा चर्चेला होता. तुमची भूमिका काय? नाही, मतदार हा मतदार ना. मगाशी मी त्याचं उत्तर खरं दिलं. शेवटी आम्ही डेव्हलपमेंट काय केली ती मराठी माणसासाठी पण केलेली आहे आणि सगळ्यांसाठीच केलेली आहे. आम्ही डेव्हलपमेंट घेऊन लोकांपर्यंत गेलं पाहिजे ना. रस्ते केले, पाणी दिलं, आता शहराचं सुशोभीकरण होतं. मी जसं म्हटलं कोस्टल हायवेचं, आता मी जिथनं मुद्दाम आलो तिथं थांबून विचारलं 2री लेन कधी सुरू होणार आहे, ते मला म्हटले 2 महिन्यात होणार आहे. तो गर्डर जो टाकत होते ना आता तो एक ह्याचा, ते मी मुद्दाम तिथं थांबून 2 मिनिटं बघून आलो, तर ते मला सांगत होते अजून एक टाकला की 2 महिन्यांनी ते व्यवस्थित सुरू होणार आहे. ही डेव्हलपमेंटची कामं जी लोकांपर्यंत आपण पोचवली, तर मला असं वाटतं की बाकी काय करायची आवश्यकता आहे असं वाटतं. आणि जे कोण करतात ते चुकीचं. प्रश्नामध्ये तुम्ही तो प्रश्न त्यांनाच विचारा असं उत्तर द्याल, पण तरी तुम्हाला विचारतो की मी ठरल्याप्रमाणे केलं, आता मला चिन्ह द्या, आणि मग ते शहा आणि मोदींनी दिलं असं मुख्यमंत्री ठाण्यात म्हणाले. आता मुख्यमंत्रीच म्हणाले, त्यामुळे कळते समजते नाहीये. त्याचा अर्थ तुमच्यामध्ये काय आहे? काय म्हणाल मी आहे म्हणजे मुख्यमंत्री ठाण्यात असं आता या 2 दिवसापूर्वी एका जाहीर सभेत महायुतीच्या चर्चेत असं म्हणाले की मोदी शहांनी मला जी जबाबदारी सोपवली ती मी पूर्ण केली. ती जबाबदारी पूर्ण केल्यावर मी त्यांना असं म्हणालो की आता मला तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. हे ऑन रेकॉर्ड, मी माझ्या मनातलं काही सांगत नाही. आणि त्यांनी तो शब्द पाळला. धनुष्यबाण आणि पक्ष त्यांनी आम्हाला दिला, मी त्यांचं आभार मानतो
असं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. तर याचा अर्थ काय करायचा? नाही, याचा अर्थ मला असं वाटतं की एवढाच काढावा की निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळे खरे कागदपत्र दिले, आमची भूमिका निवडणूक आयोगाकडे मांडली, निवडणूक आयोगाला ती तंतोतंत पटली, म्हणूनच पक्ष आणि धनुष्य आम्हाला मिळाला. निवडणूक आयोग कोण, शहा की मोदी? सध्या तरी एक गृहमंत्री आहेत, एक पंतप्रधान आहेत. मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. आम्ही एक स्टोरी केली होती त्यावर की रायगडापासून, तुम्ही कोकणातला आहात म्हणून विचारतो, रायगडापासून सिंधुदुर्गापर्यंत यावेळी पहिल्यांदा विकासनीच एक स्टोरी केली होती आमची, पहिल्यांदा धनुष्यबाण नाहीये, यावेळी कमळाला लोक देत आहे. तर बाणाची सवय असलेल्या मतदारांना हे किती रुचेल, किती पचेल आणि राणेंना त्याचा फटका बसेल का? नाही, हे एक मुद्दा बरोबर आहे, कारण आम्ही सगळ्यांनी धनुष्यबाण निशाणीवरच निवडणुका लढवलेल्या होत्या. पहिलं थोडं हे पचनी पडणं अवघड गेलं, कारण शेवटी धनुष्यबाणावरच आम्ही निवडणुका लढवल्या, खासदारकीची काय असू दे किंवा आमदारकीची असू दे. परंतु अलायन्समध्ये आता माझा मतदारसंघ जो होता तो 35 वर्ष भाजपा लढत होतं, कमळ होतं माझ्या मतदारसंघामध्ये. पण ज्यावेळी मी शिवसेनेमध्ये आलो त्यावेळी मला ते तिकीट धनुष्याचं मिळालं, मी धनुष्यबाण पोचवला. तसं गुहागर जो होता, गुहागर मतदारसंघ हा पण कमळावर लढला जायचा, नंतर आम्ही तो धनुष्यावर आणला. त्याच्यामुळे असे आपला देवगड मतदारसंघ जो आहे तो पहिला कमळावर होता, नंतर घड्याळावर आला, नंतर काय काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अलायन्समधली प्रोसिजर आहे. आता पुढे निवडणूक लढवताना धनुष्यबाणच लढवणार आहे. त्याच्यामुळं अनेक मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातले त्यावेळी पण कमळावर होते, त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले. तर त्यावेळी त्या कार्यकर्त्यांची जी भावना झाली तीच आमच्या कार्यकर्त्यांची झाली, पण ते त्याच्यातनं जसे सावरले तसे आमचे कार्यकर्ते पण सावरले. विधानसभेला या तीन पक्षांचं तुमचं साधारण जागावाटपाचं सूत्र किंवा काय काय असेल? नाही, सूत्र चांगलं असेल ना. सूत्रांकडनं कुठची बातमी तुम्हाला वावगी मिळू नये इतकं चांगलं सूत्र असेल. तुम्ही आता आता सांगितलं 45 तो सध्या सगळे म्हणत होते आणि आता तुम्ही 40 जागा म्हणाल. काल प्रफुल्ल पटेल 35-36 पर्यंत मिळतील आम्हाला असं. ते 40च्या पुढे जाऊ. 45 कमी झालं का? 45 आवडलं देवेंद्रजी. नाही, मिशन नाही काय. आता कसं आहे की मी ज्यावेळी SSC परीक्षेला बसलो तेव्हा माझ्या आईवडिलांनी सांगितलं होतं की 99% मिळालेच पाहिजेत. मी 99% मार्क मिळवावे म्हणूनच करत होतो, पण मला डिस्टिंक्शन मिळालं, त्याच्यात पण ते खुश होते. तसंच शेवटी टार्गेट मोठं धरून काम केलं तर टार्गेट होऊ पण शकतं ना अचीव. त्याच्यामुळे संकल्प आमचा असा आहे की 45 आम्ही पार करणार, त्याच्यामध्ये यशस्वी होऊच, पण आम्ही 40च्या पण खाली येणार नाही, 40च्या वरच राहू. 45 पार करणार किंवा 40च्या वर राहणार याचा अर्थ महाराष्ट्रात तुम्हाला विरोधी पक्षाचं आव्हान नाही असं म्हणायचं? नाही, विरोधी पक्ष आता काय माहिती कसं मानायचं त्यांना विरोधी पक्ष. तुम्ही एवढ्या जागा मिळणार म्हणजे विरोधी पक्षाचं आव्हानच नाही ना, असं तुमचं मत आहे का? नाही, 19च्या लाटेतच एवढ्या मिळाल्या होत्या, एवढ्या कधी भाजपला नाही, 8 मिळतील ना, 5-6 मिळतील त्यांना. म्हणजे आव्हान नाहीच आहे ना असं म्हणावं लागेल ना. नाही, अख्ख्या देशामध्ये विरोधी पक्ष नेता ज्या अलायन्सचा होऊ शकला नाही त्यांच्याकडनं आपण अपेक्षा आणि दुसऱ्या काय ठेवू शकतो? महाराष्ट्रातला आपण नाही नाही, तोच त्याच्यावर काँग्रेस आहेच ना. शेवटी एक लक्षात ठेवा, उभाटा जरी काँग्रेस बरोबर असली ना तरी सध्या प्रत्येक उमेदवारामधली ही लढत नाही आहे. एकीकडे नरेंद्र मोदींसारखं बलाढ्य नेतृत्व आहे म्हणूनच मी म्हटलं की तुम्हाला आव्हान आणि वाटतच एकीकडे नाही का? पडणारं नेतृत्व आहे लोकसभेला. म्हणजे विरोधी पक्षाचं आव्हान पण एक महाराष्ट्रात एक नाहीये. प्रयत्न म्हणजे तो सातत्यानं सरकारच्याकडून केला जातो, विशेषतः राज्य सरकारकडून, की ही निवडणूक मोदी विरुद्ध असं दाखवायचा प्रयत्न आहे, पण तो होत नाही. आणि प्रत्येक 48चे 48 मतदारसंघ हे स्वतंत्र वेगवेगळ्या असं आहे. तसं तुम्हाला तसं वाटतं? तुमचा अनुभव? नाही, काही मतदारसंघातले विषय वेगळेच आहेत ना. मी मगाशी काय सांगितलं, युथला नक्की वाटतं, जो युथ आहे 18 ते 25 वयोगटातला युथ आहे किंवा 30ला युथ आहे त्यांना 100% असं वाटतं की मोदींसाठीचीच निवडणूक आहे. विरोधी पक्षांनी महागाई आणि बेरोजगारीचा जो मुद्दा ज्या पद्धतीने पुढे आणलेला आहे त्याला मोदी उत्तर देत नाहीत. आणि मी साहेब महाराष्ट्राने ठामपणानं सत्ताधारी सांगतो, ठामपणानं, आत्मविश्वासानं, ओव्हर कॉन्फिडन्सनं नाही, आत्मविश्वासानं, महाराष्ट्रातला नाही देशातला 18 ते 25 वयोगटातला जो युथ आहे त्यांना राहुल गांधीबद्दल क्रेज नाही, त्यांना नरेंद्र मोदी साहेबांबद्दलच क्रेज आहे. का आहे, कशामुळं आहे, तो वेगळा विषय, पण आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. नाही, मी बेरोजगारीचा मुद्दा जो विरोधी पक्षाने आणलेला आहे पुढे, नाही, पण तेच ना, बेरोजगारीचं वय जे असतं ते 18 ते 25 ते 30 मध्ये असतं, तरी सुद्धा त्यांचं समर्थन आहे. ओके, म्हणजे बेरोजगारी त्यांना मान्य असेल तर त्यांना विचारलं पाहिजे ना. तुम्ही आता सांगितलं की तुमच्या काही नेत्यांना उमेदवारी शेवटचा नाकारली, प्रश्न आहे. तरी तुम्ही कुठेही बंडखोरी झाली नाही.
पण अनेक ठिकाणी असं दिसतं, आता ठाण्यात बघितलं गणेश नाईकांचं वगैरे अजूनही म्हणजे शांत झालेलं नाहीत, किंवा अनेक मतदारसंघात दिसतं आपल्याकडे आपले बंधू वगैरे ज्या रिॲक्शन आल्या सगळ्या, तर सगळीकडे कार्यकर्ते किंवा नाराजी पदाधिकाऱ्यांची ती अजूनही आहेत. आपले बंधू काल दुपारपर्यंत तर कुठे संपर्कही नव्हता असं ग्रामीण सांगतात. भागामध्ये होते. हा म्हणजे नंतर उशिरा मतदानाला गेले वगैरे दुपारी नाही, 3-4. मतदान हे 6 वाजेपर्यंत असतं. हा ते आहे. 6च्या अगोदर मतदान पण झालं म्हणजे की काम करतायत का नेमके सगळे नेते? कारण नाराजी दूर झाली नुसतं फडणवीस स्वतः भेटले नारायण किंवा- राणेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, ते आम्हाला दोघांना एकेरीत हाक मारतात. त्याच्यामुळे उदय आणि किरणनं शेवटपर्यंत माझा प्रचार केलेला आहे. त्यांचा मला देखील फोन आला, त्यांना देखील फोन आला. हे बाकी काही जरी असलं तरी राजकीय एथिक्स ते पाळतात आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणानं सांगितलेलं आहे की आम्ही ठाणे, दोघे नवी मुंबई म्हणजे सगळीकडे असं नाही, रत्नागिरीचा विषय हा, काढला. रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई, नाशिक असेल. नाही, कसं आहे, जो इच्छुक असतो ना, हे बघा, कोणीही असा माणूस नाही जगामधला की त्याच्या मनाविरुद्ध गोष्ट झाल्यानंतर तो फार मोठा अगदी मनात, शेवटी त्याला समजवणं, त्याची समजूत काढणं ही लिडरशिपचं काम आहे. म्हणून गणेश नाईक साहेब ज्यावेळी नाराज झाले, परवा देखील देवेंद्रजी त्यांच्याकडे जाऊन आले. शेवटी जो इच्छुक असतो तो नाराज होणारच ना, त्याचं साहजिकच. पण शेवटचा मुद्दा एकदा विधानसभेचा आकडा सांगा ना. हा मोठा आता लोकसभा होते मग सांगतो. आता झालीच ना, आता काय लोकसभा काय राहिली? लोकसभा संपली की रिझल्ट लागू दे, रिझल्ट नंतर धामधूम विधानसभेची सुरू होईल, मग सांगतो. नाही, तुम्ही 50 जागांवर समाधानी का? जेवढ्या आमची संख्या आहे तेवढ्याच वर राहणार का? कारण आता असं- तुम्ही जसं 13वर राहिला तरी असं 2 बोललो जास्त मिळाले. मी असं बोललोच नाही. मी काय सांगितलं की जे 50 आमच्यावर आले त्यांना तिकीट मिळतीलच आणि त्याच्या पुढे सन्मानपूर्वक आम्हाला जागा मिळतील. आणि 2 निवडणुकीनंतर- वर्षापूर्वी वर्षावरून उदय सामंत सुरतला गेले होते, काय झाले बघायला, ते परत आले का? मी काय झालं बघायला नाही साहेब गेलो. मी सांगतो, माझा एक स्वभाव कदाचित आपल्यापर्यंत पोचला नसेल. मी 3 दिवस राहून एकमेव असा आमदार आहे, एकमेव त्यात सगळ्यांपैकी, की शिवसेना भवनला गेलो. शिवसेना भवनला सांगितलं की तुमचं माझं जमणार नाही. सगळ्या शिवसेना भवनच्या कार्यकारिणीमध्ये त्यावेळी मला काही नेते एनटी चेंबरमध्ये घेऊन गेले. मग ते फ्रँकी बिंकी मी खाल्ली म्हणून झालं ना, मनसोक्त मी फ्रँकी खाल्ली. मी कोणाला घाबरून बिबरून गेलो नाही. ते जाऊन त्यांना सांगून आलो की ज्या पद्धतीनं 3 दिवस मी तुम्हाला सांगत होतो, तर तुमची अंतर्गत राजकारणं जी आहेत त्याच्यामध्ये मला बळी पडायचं नाही. मी कोणाचाही निषेधाचा ठराव घालणार नाही. मी कोणालाही पक्षातनं काढून टाकावं म्हणून ठराव घालणार नाही. मला फक्त पक्षप्रमुखांची जर 4 वाजता भेट मिळाली तर मी त्यांना भेटेन, माझं दुःख सांगेन. त्यावेळी मला असं सांगण्यात आलं की लिडरशिपमध्ये प्रचंड मोठी गॅप पडलेली आहे. एकनाथ शिंदेसाहेब आता निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळं नगरविकास खातं आणि त्यांच्याकडचं MSRDC हे आम्ही तुमच्याकडे देतो. तेव्हा मला सांगणाऱ्यांना मी सांगितलं, मला ओसाडा गावचा राजा व्हायचं नाही. त्याच्यामुळे माझं पण जे आहे ते तुमच्याकडे घ्या आणि मला मोकळं करा. एवढं स्ट्रेट फॉरवर्डली सांगून शिवसेना भवनच्या जिन्यावरनं उतरून गाडीत बसून मी सुरतला गेलो. आणि अशी शिवसेना की त्यांनी तुम्हाला जाऊ दिलं नाही वाटतं. पूर्वीची असती तर. माझं म्हणणं सांगून आलं मी. एक शेवटचा मुद्दा दादा हो. फक्त की त्यावेळेला म्हणजे लुकिंग बॅक किंवा असं म्हणतात ना, त्यावेळेला काय झालं असतं तर हे टळलं असतं असं तुम्हाला वाटतं? मी साहेब मगाशी त्याचं उत्तर दिलं की पक्षप्रमुखांनी आम्हाला जे पहिलं सांगितलेलं होतं की तुमची लिडरशिप ही एकनाथ शिंदेची आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना सर्वसामान्य शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री करायचा आहे. हेच लॉजिक घेऊन आम्ही बसलेलो होतो. पण हे लॉजिक घेऊन वारंवार आम्ही सांगत होतो की हे करत असताना स्वतः एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं की मला काही नाही मिळालं तरी चालेल, पण ह्यांच्याबरोबर जाऊ नका. पण नंतर मग सगळ्या गोष्टी इमोशनली करून ज्या काही घडल्या त्याच्यातनंच सगळा उद्रेक झाला ना. म्हणजे काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी युती केली हाच त्याच्यातला म्हणजे त्याच्यामुळेच हे फूट पडली का? नाही, फूट पडलीच ना, म्हणजे उठावच झाला ना आणि त्याच्यामुळे. मग ते राष्ट्रवादी इकडे येऊन आले तुमच्या बाजूला. त्यांना आमची तत्व पटली ना. आता त्यांनी आमची आयडिओलॉजी एक्सेप्ट केली. अच्छा.